मित्रांनो, दिवा हा नेहमी विझताना फडफडत असतो किंवा एखादा व्यक्ती त्याच्या पुढे कुठलाही पर्याय नसतो त्यावेळेस सुद्धा तो बावरल्यासारखा तो कासावीस होतो आणि तो बावरतो. मग त्यावेळेस आपल्याला वाचवण्यासाठी तो शक्य तेवढी धडपड करायचा नक्कीच प्रयत्न करतो. कारण धडपड करणं असेल, आपण कुठून वाचू शकतो ह्या गोष्टी पाहण्या असतील, म्हणजे स्वतःचं करिअर किंवा स्वतःचं आयुष्य, स्वतःचं राजकीय आयुष्य अस्तित्व टिकून ठेवण्यासाठी माणूस पाहिजे तो आणि हवा तो प्रयत्न त्या ठिकाणी करतो. आणि त्याच्याच माध्यमातून बघा युबीटीचं जे वागणं चाललंय, ते वागणं त्याचं वावरणं, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांचं जे वावरणं आहे, हे सगळ्या गोष्टी बघून शिवसेना युबीटी संपल्यात जमा आहे असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. आता मित्रांनो, आपल्याला ह्या विषयावरती बोलताना एक तुम्हाला महत्वाची गोष्ट सांगावीशी वाटते की याच्या माध्यमातून एक चांगली शिकवण किंवा एक सबक हा महाराष्ट्रातील राजकारणाला मिळालाय किंवा महाराष्ट्रातील एक अशा प्रत्येक व्यक्तीला हा सबक मिळालाय की आपले आईवडील जे आपल्यासाठी करून ठेवतात, जे त्यांच्या जे प्रिन्सिपल्स होते त्यावरती ते चाललं, त्यावरती आपण त्यावरती चाललो नाही, त्यामुळं आपलं साम्राज्य हे बुडून बसलंय. प्रिन्सिपल म्हणजे सिद्धांताविषयी बोलतोय. आता बघा, शरद पवार 2019 मध्ये ठाकरेंना सीएम म्हणून त्या खुर्चीवरती बसवलं. अर्थातच त्यांनी जे मूळ नाळ होती, जे मूळ त्यांच्या मुळा होत्या त्या पूर्ण उखडून काढून त्यांना एका दुसऱ्या जागी त्यांचं कलम करण्यात आलं आणि त्यांना काँग्रेस सहित राष्ट्रवादी सहित ह्या दोघांचा मान्य सर्वसामान्य किंवा सर्वमान्य मुख्यमंत्री म्हणून त्यांना त्या खुर्चीवरती बसवलं. आणि त्या खुर्चीची जादू अशी होती, त्यात बसल्यापासून द्वेषाचं राजकारण असेल, द्वेष ज्यांनी आपल्याला बोललं त्यांना अटक करायचं, काय काय गोष्टी असतील, त्या देशाचं राजकारण ह्या व्यक्तीनं केलं. आणि त्या खुर्चीवर बसवून जे साध्य करायचं होतं शरद पवारांना ते त्यांनी केलंय. कसं, ज्यावेळेस बाळासाहेब ठाकरे म्हणायचे की ज्यावेळेस माझ्या शिवसेनेचं काँग्रेसीकरण होईल त्यावेळेस मी हे दुकान बंद पाडेन, पण हे दुकान त्यांच्याच मुलांना उघडलंय काँग्रेस सोबत जाऊन. आणि ते मुख्यमंत्री म्हणून त्यांना असं भासवण्यात आलं की सगळ्यात चांगला मुख्यमंत्री महाराष्ट्रातील कोण लाभला तो शंकरराव चव्हाण, यशवंतराव चव्हाणानंतर उद्धव ठाकरे. एक संयमी भूमिका दररोजचं पेपरमधून, प्रिंट मीडिया असेल किंवा सोशल मीडिया असेल, त्या माध्यमातून लोकांना दाखवायचा प्रयत्न केला होता की कसे उद्धव ठाकरे हे श्रेष्ठ आहेत. ह्या सगळ्या गोष्टी बघून हे चाय बिस्कुट जे न्यूज चॅनल्स आहेत याच्या माध्यमातून एका मांजराला वाघ भासवण्यात आलं आणि ते वाघ नुसतं डरकाळ्यात फोडायचं. आणि त्यातून त्यांचा एक समज झाला की सर्वश्रेष्ठ व्यक्तिमत्व हे फक्त आपणच आहे, बाकी सगळे जे आहेत ते चिल्लर आहेत, हा समज त्यांच्यामध्ये आला. आणि त्यानंतर जे गोष्टी आहेत त्यांचा आत्मविश्वास वाढला. आत्मविश्वास असा वाढला की आपल्या पुढे कोणीच काय नाही. ती मोदींना हमरीतुमरीवर सुद्धा ते त्यावर उतरले होते आणि देवादयाने यांची लोकसभेला जागा सुद्धा आल्या. त्यानंतर विधानसभा आली. बघा, बकरे की आम्मा खैर म्हणायंगे जसं बोलतात की ज्या बकऱ्यांची आई सुद्धा दुआ मागते देवाला की जास्त आयुष्य ह्या बकऱ्याला मिळावं. ही अशी झाली अवस्था. मुळात काँग्रेस आणि काका यांचं स्वप्न फक्त एवढं होतं की कायमस्वरूपी सत्तेमध्ये असू नसू ते नाही, त्यांना फक्त स्वप्न एवढं होतं की बाळासाहेबांना ज्या प्रकारे आपल्याला झुलवून ठेवलं होतं आणि एक प्रमुख पक्ष हा भाजप सोबतचा महाराष्ट्रामधील स्थानिक पक्ष म्हणून शिवसेना हा प्रमुख पक्ष आहे, नंतर राष्ट्रवादी आहे. मग त्यांनी ते ताकद कमी करण्यासाठी उद्धव ठाकरेंच्या हातामध्ये गाजर देऊन त्यांना बाहेर काढलं होतं. आणि जे काही टीका व्हायच्या, जे काही बोलायचे भाजपच्या विरोधामध्ये, हिंदुत्वाच्या विरोधामध्ये आणि काँग्रेसला आणि राष्ट्रवादीला खुश करण्यासाठी हे दोन्हीही नेतृत्व चांगले आनंदित ठेवण्यासाठी जे त्यांनी भाषा वापरली मधल्या काळामध्ये, हे फक्त भाषा वापरणारे हे ठाकरे होते, पण त्यांचा बोलविता धनी हा काका होते.
कारण ज्या गोष्टी काका हे ओपनली बोलू शकत नाहीत, ज्या गोष्टी काका हे मांडू शकत नाहीत, त्या सर्व गोष्टी मांडायला ते ठाकरेला लावायचे आणि ते मागे बसून वेटाळ वाचची भूमिका ते पाहत होते. इथपर्यंत जो चालला प्रकार हा चालला होता. आणि त्यानंतर बघा प्रत्येक प्रत्येक जे बोलणं होतं, प्रत्येक डाव होता काकांचा होता, पण ती चालवायचे ठाकरे. मग ज्या वेळेस मुख्यमंत्री पदाची गोष्ट आली ती विधानसभेची, त्यावेळेस राऊत म्हणायचे की लोकांच्या मनातील मुख्यमंत्री कोण आहे. आता प्रथमतः हा प्रश्न हा पडतोय, लोक कोणते? नाही, पूर्ण महाराष्ट्र म्हणतोय की मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पाहिजे. अहो, महाराष्ट्र मातोश्रीवर येणारे 5,000 लोक म्हणजे महाराष्ट्र नसतो. महाराष्ट्र म्हणजे त्यासाठी पूर्ण महाराष्ट्र मधले जे काही जिल्हे आहेत, तालुके आहेत, जे गाव आहेत, ते सर्वच मिळून महाराष्ट्र बनतो. फक्त मातोश्री आणि मुंबई म्हणजे महाराष्ट्र नाही. मग त्यानंतर जे मुख्यमंत्री पदावरून तिथं ठिणगी पडली होती बघा. अजून निवडणुका लागल्या नव्हत्या, कुठे निवडणूक झाली नव्हती, काहीच नाही, प्रचार नाही, काय नाही. यांचं भांडण चाललं होतं ते म्हणजे मुख्यमंत्र्यावरून. आणि जे काही चाललं चला असू द्या, पण एक कठोर भूमिका म्हणजे काकांनी यांच्या माध्यमातून उद्धव ठाकरेंना त्यांनी असं बनवलं होतं की काही झालं तर यांचे परतीचे मार्ग सगळे बंद करायचे. आणि परतीचे मार्ग त्यांनी बंद सुद्धा यशस्वी केले. त्यांच्याकडनं अशा गोष्टी वळवून घेतल्या, अशा गोष्टी त्यांनी बोलून घेतल्या, यांच्याकडे कुठलंही तोंड नाही परत यांच्यासोबत जाण्यासाठी युतीमध्ये. आता त्यानंतर जो महत्वाचा मुद्दा होता तो मुद्दा म्हणजे आता आता ह्या घडीला काकाची जी अवस्था आहे, काँग्रेसची जी अवस्था आहे, काँग्रेस दिल्लीमध्ये ओपनिंग सुद्धा करू शकलं नाही, एवढी बिकट अवस्था आहे. काँग्रेसच्या नादाला लागून, राष्ट्रवादीच्या नादाला लागून जे ठाकरे साहेबांनी आपली प्रतिमा करून घेतली आहे, त्यामध्ये काय लोक वडिलांचं नाव खराब केले म्हणतात, काय जरी म्हणतात की हा महाराष्ट्राला कलंक काय बोलतात, असे काही काही लोक म्हणतात. लोक काय म्हणतात, कारण कुठेतरी लोकांची भावना ही तुमच्या सोबत होती. त्यावेळेस लोकांची भावना ही शिवसेना सोबत होती, कारण बाळासाहेबांच्या विचारावर आधारणारी शिवसेना, त्याचं स्वप्न महाराष्ट्रातील शिवसैनिकांनी बघितलं होतं. आणि ते स्वप्न चकनाचूर एका सेकंदामध्ये कोणी केलं असेल ते म्हणजे उद्धव ठाकरे साहेब आहेत, सोबत संजय राऊत आणि आदित्य ठाकरे. आता त्यानंतर महत्वाची गोष्ट बघा, एकनाथ शिंदे यांचा सत्कार झाला दिल्लीमध्ये. त्यांना महादजी शिंदे पुरस्कार त्यांना जाहीर झालाय आणि सत्कार केलाय ते म्हणजे शरद पवारांनी. आता शरद पवार बघा, शरद पवार कुणाविषयी काय बोलतात, शरद पवारच्या मनात काय आहे, डाव्या कानाचं म्हणजे उजव्या कानाला कळत नाही, आणि त्यांच्या लहान मेंदूचं मोठ्या मेंदूला कळत नाही की नेमकं यांच्या मनात काय चाललंय, किंवा यांना नेमकं पुढला डाव काय टाकायचंय हे कुणालाच कळत नाही. आणि असे शरद पवार कुठल्या वैयक्तिक कारणासाठी किंवा कुठल्या गोष्टीसाठी ते जवळ जाणार नाहीत शिंदेच्या, पण त्यांनी असा कुठला डाव टाकलाय तरी कुठलं दाखवायचा प्रयत्न केला ठाकरेंना नाही पवारांना. त्यांनी त्यांचे जे दोघांचे चेहरे बघितले त्या स्टेजवरील शिंदेचे आणि पवारांचे, ते बघून टीव्ही पापड झाला असेल शिंदेचा, म्हणजेच युबिटी ठाकरेंचा आणि राऊतांचा. यावरती राऊतानंतर टोप काढली अशी, राऊत बोलले की हे एक आघाडी सोबतचे नेते आहेत, यांचं हे करणं योग्य नाही, सोबत असताना असं वागणं योग्य नाही, आणि शिंदे हे महाराष्ट्रात भ्रष्ट आहेत, एक भ्रष्टाचारी आहेत, आणि त्यांनी महाराष्ट्राचं वाटोळ केलं, असं ह्या राऊतांचं म्हणणं आहे. पण हे राऊत बोलतात, यांच्यावरती बोलणारे कोण आहे? राऊत. काही ज्या व्यक्तीनं आतापर्यंत एकही निवडणूक लढवली नाही, ते राज्यसभेचे खासदार आहेत. निवडणूक काय असते ह्या गोष्टी माहिती नाहीत, फक्त दुसऱ्याच्या खांद्यावरती बंदूक ठेवून चालवायचा ते नेहमी प्रयत्न करतात. ते राऊत बोलतात ते शरद पवारांविषयी. या ठिकाणी जे पाऊल शरद पवारांनी उचललंय की शरद पवार दाखवायचा प्रयत्न करतात, ठाकरे तुमची आता तुमची जे आम्हाला होती गरज ती आता गरज संपलेली आहे, तुमची आता आम्हाला काही गरज नाही. कारण काय, ठाकरेंचे काही खासदार हे
भाजप सोबत म्हणजेच शिंदेसोबत जाणार आहेत अशा अफवा उठल्या होत्या. त्यामध्ये त्यांनी पत्रकार परिषद दिल्लीमध्ये घेतली. त्यांच्या खासदारांनी त्यांनी सांगितलं काय होते आम्ही जाणार नाही. त्यावेळी उद्धव साहेब महाराष्ट्रातून गरजले. तिथली परिषद बघून त्यांना आधार पोचला की हे जे काय आहे ते आपले आहेत, तू फोडून दाखवच, किंवा तू तर एका बापाचा असतील तर, त्या अशा गोष्टी म्हणजे किती बाप आहेत, त्यानंतर फोडून दाखवच, डोके फोडू, जे ह्या गोष्टी आहेत ह्या गोष्टी अशोभनीय आहे. आणि ह्या गोष्टी सांगतात की आता हे सगळे जो आहेत हे संपल्यावर जमा आहेत, हे आता फडफड फडफड करत आहेत. आता यांची कधी सगळी राजकीय अवस्था शांत होईल काही सांगता येत नाही. कारण दिवा सुद्धा हा विसताना फडफड फडफड करतो. अशी यांची आता फडफड चालू आहे. हे महाराष्ट्र बघत आहे पूर्ण. पण जे एक बघा आता राजकारणामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट काय असते, सगळ्यात महत्वाची गोष्ट असते राजकारणामध्ये टिकून राहणं. आता ठाकरेकडे सत्ता नाही, सीएम हा युतीचा आहे, पीएम पण युतीचीच आहेत, हे दोन्हीही सरकार हे युतीचं आहे. मग अशा वेळेस जे आमदार आहेत ते आमदार काम करू शकणार नाहीत, आणि जे हवेत ते निधी असेल किंवा आपल्या मतदारसंघामध्ये जे काम करायचं आहे ते काम करू शकणार नाहीत. मग अशा वेळेस त्यांचं पुढलं भवितव्य हे अनिश्चित आहे. आणि राजकारणामध्ये टिकून राहावं लागतं, मगच तो राजकारणी शेवटपर्यंत राज्य करू शकतो, शेवटपर्यंत तो त्या पदावरती राहू शकतो. आणि आपलं राजकीय आयुष्य सिक्युअर करण्यासाठी, राजकारणात टिकून राहण्यासाठी हे लोक हे भाजपसोबत यायला इच्छुक आहेत आणि येतही आहेत. आता काल तुम्ही बघितलं असेल की राजेंद्र साळवी यांनी सुद्धा आज त्यांचा पद स्वीकार होईल, पक्ष त्यांचा प्रवेश होऊन जाईल आज, असं बोललं जाते सोशल मीडियामध्ये, न्यूजमध्ये, की राजेंद्र साळवी सुद्धा आता शिंदेसोबत येत आहेत. असंच माजी खासदार, माजी आमदार, माजी नेते असतील, सभापती असतील, कार्यकर्ते, पदाधिकारी सर्वजणच शिंदेसोबत हे 100% येणार आहेत येणाऱ्या काळामध्ये. कारण काय, आपण याविषयी बघा सविस्तर बोललोय काल परवा दिवशी या विषयावरती. तेव्हा तुम्हाला सांगितलं तुम्ही 3 ते 4 महिन्यामध्ये ठाकरेंची शिवसेना पूर्णपणे संपून जाईल, हे आपण तुम्हाला मी काल परवा सांगितलंय. जाऊन तुम्ही तो व्हिडिओ बघून घ्या. पण एवढं मात्र खरं आहे, हे सगळं घटनाक्रम बघितला तर असं वाटतंय की वाटा संपल्यामध्ये जमा आहे, दिवा सुद्धा विसताना फडफडतो आणि मग विसतो, असं आता फडफड ही यांची होत आहे. तुमचं एकूणच या विषयावरती मत काय नक्कीच कळवा. चॅनलला सबस्क्राईब